नमस्कार, मी सायली वझे पानसे। आता पुढच्याच आठवड्यात गुढीपाडवा आहे, त्यामुळे आज मी तुम्हाला करून दाखवते आहे आपण गुढीला जी साखरेची गाठी बांधतो ती गाठी आज आपण करणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। 1 वाटी साखर घेतली आहे, अर्धी वाटी किंवा ही साखर बुडेल इतपतच पाणी घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याचा गोळीबंद पाक करायचा आहे। ज्यात आपण गाठी छोट्या ताटल्यांमध्ये किंवा साच्यामध्ये करणार आहोत, तर त्या साच्याला लावण्यासाठी आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि हा माझ्याकडे केशर वेलची इसेन्स आहे, तर त्याने छान चवही येईल आणि रंगही येईल। आर्टिफिशियल रंग वापरण्यापेक्षा मी हा केशर वेलची इसेन्स इथे वापरते। इथे दिसतंय त्याप्रमाणे एका ताटात मी या ताटल्या अशा ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्याला थोडासा साजूक तुपाचा हात लावून घेतला आहे आणि त्यावरती हा जाड दोरा असा व्यवस्थित अरेंज करून घेतला आहे, ज्याच्यामुळे गाठी आपल्याला बांधता येईल त्याच्यासाठी वरती थोडासा दोरा मोकळा ठेवलेला आहे। बाकी सगळी ही पूर्वतयारी करून झाल्यानंतर मी एका जाड बुडाच्या ठोक्याच्या पातेल्यामध्ये साखर आणि पाणी आपण जे मोजून घेतलं होतं ते ठेवलेलं आहे आणि मध्यम आचेवरती आता आपण ह्याचा गोळीबंद पाक करणार आहे। हे व्हायला अक्षरशः 5 ते 7 मिनिटंसुद्धा खूप झाली, मात्र तो पाक तयार झाल्या आपल्याला त्या ह्याच्यामध्ये ताटल्यांमध्ये पसरवायचा आहे, नाहीतर मग तो व्यवस्थित पसरणार नाही। तर आता आपण हे पाक करायला सुरुवात केलेली आहे आणि मी गॅस माझा मीडियम ठेवलेला आहे। 1-2 मिनिटातच ही साखर आता पूर्ण विरघळलेली आहे आणि त्यावेळी मी हा थोडासा केशर वेलची इसेन्स त्याच्यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा ढवळून घेते। गाठींसाठीचा आपला गोळीबंद पाक तयार आहे की नाही कसं ओळखायचं, तर एका छोट्या ताटलीत हे बघा मी असं पाणी घेतलं आहे आणि ह्याच्यातला थोडासा पाक घेऊन मी या पाण्यात घालते। तर तुम्हाला दिसत असेल तर हा पाक आत्ता पसरतोय, एका जागी त्याची गोळी होत नाही आहे, याचा अर्थ आपला पाक अजून व्हायला हवा आहे। पाक होत आलाय का नाही गोळीबंद कसा करायचा ते ओळखण्याची अजून एक खूण म्हणजे त्या पातेल्याच्या कडेने सुद्धा तुमची साखर चिकटल्यासारखं पांढरा एक थर त्याच्यावरती साठायला लागतो, याचा अर्थ आपला पाक होत आलेला आहे। ताटल्यांमध्ये पाक घातल्यानंतर 5-1 मिनिटांनी तो व्यवस्थित गार झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपण तूप लावलं होतं, त्याच्यामुळे ह्या गाठी व्यवस्थित सुटून येत आहेत, अजिबात चिकटत नाही आहेत आणि अशा या आपल्या सच्छिद्र आणि छान गुढीच्या गाठी इथे तयार झालेल्या आहेत। आणि अशा तऱ्हेने आपली ही गुढीची साखरेची गाठी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।